संध्याकाळच्या जेवणाचा कंटाळा आला असेल किंवा जेवणात काय बनवायचं संध्याकाळी ते कळत नसेल, तर ही रेसिपी आपल्यासाठी आहे. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर चला मग बनवायला स्टार्ट करूया. तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे. कांदा अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे. 2 बटाटे घ्यायचे आणि बटाटे आपल्याला थोडे जाडसर कट करायचे. लसूणच्या 7 ते 8 पाकळ्या घ्यायच्या आहे आणि 1 चम्मच जिरं टाकून ते थोडं जाडसर वाटून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला काही हलकं-फुलकं खायचं असतं किंवा आपण आजारी असतो, आपल्याला कंटाळा आलेला असतो, तेव्हा आपण झटपट बनवून खाऊ शकतो. एक कुकर घ्यायचं आहे. कुकरमध्ये जवळपास 3 ते 4 चम्मच तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालायची. मोहरी कडकडून झाली की कढीपत्ता घालायचा आहे. थोडे शेंगदाणे घालायचे. लसूण आणि जिरं जे वाटून ठेवलेलं आहे ते घालायचं आहे. आणि हे सगळं घातल्यानंतर व्यवस्थित परतून घेऊया आपण. ही रेसिपी अगदी 5 मिनिटात होणारी आहे. कांदा घालूया यात. कांदा घातल्यानंतर जे बटाटे आहेत ते सुद्धा घालायचे. टमाटे घालायचे आणि एक हिरवी मिरची. मिरची आपण घालू शकता, नाही घातली तरी चालेल. आणि हे सगळं आपण 2 मिनिटापर्यंत परतून घेऊया. हळद अर्धा चम्मच, तिखट 1 चम्मच, गरम मसाला 1 चम्मच आणि लाल तिखट असते ती काश्मीरी लाल मिर्च ती 1 चम्मच घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि इथे मी कोथिंबीरसुद्धा कट करून ठेवलेली होती, तीसुद्धा थोडी जास्त घालायची. आणि इथे पहिलेच मी 5 मिनिटा अगोदर तांदूळ आणि डाळ जी आहे ती धुवून ठेवलेलं होतं. सुरुवातीलाच पाणी न टाकता आपण अशा प्रकारे तांदूळ आणि डाळ घातली तर जी खिचडी किंवा आपण जो पुलाव वगैरे बनवणार असतो ते दाणेदार होतं. तर ही टीप आपण नक्कीच वापरून बघा. आणि सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यात गरम पाणी घालूया. गरम पाणी घातल्यामुळे आपण कोणतेही जे पदार्थ बनवतो ते लवकर शिजतात. पाणी आपण थोडं कमी किंवा जास्त घालू शकता, कारण जितकं तांदूळ आपण घेणार आहोत त्याप्रमाणे आपण पाणी टाका त्यात. आणि शेवटी आपल्याला यात 1 चम्मच तूप घालायचं आहे. तूप घातल्यामुळे जी टेस्ट आहे ती खूप छान येते. चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला कुकरचं जे झाकण आहे ते लावून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला 2 शिट्ट्या होऊ द्यायचे. आणि शिट्ट्या झाल्यानंतर थोडं वाफू द्यायचं आहे आणि आपण बघू शकता की किती मस्त दाणेदार अशी आपली खिचडी तयार झालेली आहे. मस्त गरमागरम दाणेदार अशी खिचडी रेडी आहे. आपण ही रेसिपी एक वेळेस जरूर ट्राय करा. आणि आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.